खामगाव शेगाव रोडवर सुसाट्याच्या वाऱ्यामुळे थांबलेल्या बसवर धडकली टपरी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथे गेल्या तासभरापासून सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। तर धुळे शेगाव ही बस खामगाव येथून शेगावकडे जात असताना अचानक जोरदार वादळी वारा आल्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती। वारा जोरदार असल्यामुळे रोडच्या कडेला असलेली टपरी बसवर धडकल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय, तर यामध्ये बसचं नुकसान झालंय। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। माझं नाव जॅकी राधेश्याम पोपलानी। आम्ही खामगावून निघालो शेगावच्या दिशेने। अचानक वारा आणि पाऊस चालू झाला। गाडी ड्रायव्हरने साईडला लावली, तेवढ्यात ती साईडला पडलेली टपरी आमच्या गाडीसमोर येऊन धडकली। कुठून कुठे चालले ते बस? धुळ्याहून शेगाव, धुळे ते शेगाव। किती वाजता निघाले? धुळ्यावरनं 12:30 वाजता। कशा प्रकारचा पाऊस सुरू होता? पाऊस इथंच खामगावून निघाल्यावर चालू झाला, वारा चालू झाला जोरात। मग ड्रायव्हरनी साईडला गाडी लावली, तेव्हा ती टपरी खालून येऊन गाडीवर आदळली। यामध्ये कोणी काही नाही, प्रवाशांना काही कोणाला लागलेलं नाही। एक प्रवाशाला थोडस किरकोळ दखावत झाली होती। ते बाबा म्हणे मी जातो म्हणे, दुसऱ्या गाडीत गेले ते बाबा।